वृषमाधिवाणी बोबडी
माझी वाणी बोबडी उत्तरे केली तिले पुरे सलगी पायी करावे कौतुक संती माय बापी जीवन देव निरोपी विस्तारजे आधारे बदली प्रसादाची वाणी आधारे बदली प्रसादाची वाणी उच्छिष्ट सेवनी तुमचिया करावे कौतुक संती माय बापी जीवन देव निरोपी विस्तारजे तुका म्हणे हेच करीतो विनंती तुका म्हणे हेच करीतो विनंती मागे न पुढती सेवादान करावे कौतुक संती माय बापी जीवन देव निरोपी विस्तारजे पांडुरंगा करू प्रथमानंद त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गदा शंख चक्रादि बिर्भावितांगम चिदानंद संलक्षणाट्य स्वरूपम यमाद्यष्ट वेदांग योग प्रवीणम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे दयांचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वतागवे जीवेसे वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासे भावाचे अवतरविती खोड हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊ असो निठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो नि आता महाराज जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नडे इहलोकी भवसिंधुसे बांधिला से तुझे ने अनाथादिना सेवक
या देवा यावरी न करावा अव्हेर आरुष माझी वाणी बोबडी उत्तरे केली तिले पुरे सलगी पायी करावे कौतुक संती माय बापी जीवन देव निरूपी विस्तार जे प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्त्री संप्राप्त निरूपण रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहू निवासी असलेले प्राणींद्रिय दमन तनु सहित स्वगमन हरी श्री सुमन जिजाई रमण श्री तुकाराम महाराजांचा हा अभंग असून प्रस्तुत अभंगद्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया सर्व संत महात्म्यांच्या समोर प्रार्थना करतात. यथामती यथावकाश संकल्पित वेळेमध्ये अभंगावरती काहीस निरूपण करण्यापूर्वी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पंढरीनाथ परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानाधिराज विश्वमौली श्री ज्ञानोबराया प्रेममूर्ती भक्तराज श्री नामदेव महाराज प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य महामेरू वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या तुकाराम विजय पासून ते पुढच्या तुकाराम विजय पर्यंत वर्षभर संपन्न होणारे अखंड हरिनाम सप्ताह आणि यातील या जगद्गुरु तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक 1 वा दिंडी क्रमांक 1 पाठीमागे जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणाची धूळ जगद्गुरु तुकोबरायांच्या पालखी मध्ये पादुका चालल्या आणि मग पहिली धूळ का तुकोबरायांची उडाली ती बरोबर आटकळीकर फडाच्या वारकऱ्यांना लागणार म्हणजे लागणार. तुका म्हणे निवेदनू रजकडू लागता. काय भाग्य असेल महाराज की ज्या चरण रजाची अपेक्षा प्रत्यक्ष भगवान परमात्मा करतो. नामयाचे पाठी चाले केशिराय लागावया रज चरणीचे विष्णू जोडी कर माथा रजवंदी हर. हर आणि हरी या दोघांनाही ज्या चरण रजाची अपेक्षा आहे अशा सर्व वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या चरण रजेचे पहिले मानकरी म्हणजे हे सर्व आटकळीकर फडाची सर्व वारकरी. आणि फार गोड नियोजन आहे. आता पुन्हा एकाचं नाव घ्यायचं का पुणे एका गावाचं नाव घ्यायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण या फडावरती जेवढा काही वारकरी समुदाय आहे भक्त समुदाय आहे या सर्वांच्याच वतीने हा सप्ताह संपन्न होतो आहे. मग जशी काही मालकांची आज्ञा येईल तुकोबराय संस्थांची जशी काही आज्ञा येईल त्याप्रमाणे इथं यायचं आणि आपली सेवा तुकोबरायांच्या या यज्ञामध्ये सम्मिलित करून घ्यायची समर्पित करायची. आणि अशा या पवित्र सेवेमध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या जन्माने जगद्गुरु तुकोबरायांच्या तपस सामर्थ्याने जगद्गुरु तुकोबरायांच्या उपासनेने आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाने पुनीत झालेली ही भूमी आणि या पवित्र अशा सामर्थ्यवान भूमीमध्ये आपण सर्वजण आज या कीर्तन महोत्सवामध्ये उपस्थित आहोत. फार मोठं सौभाग्य आहे मला दाखवतो. द्यावेत तेवढे धन्यवाद सर्व ग्रामस्थांना सर्व या फडावरील मंडळींना थोडेच आहेत. काय कौतुक करावं. माझ्या जर भाषेत सांगायचं म्हणजे तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावानं साष्टांग दंडवत करून तुकोबरायांचं प्रमाण सांगतो. तुकोबराय सांगतात तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही. काय बोलावे माझ्या वाकड्या शब्दामध्ये बोबड्या शब्दामध्ये. आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेचं पारायण आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेचं भजन
अगदी डबल कोयता मारून गाडी भरतायत महाराज. खरं पाहायला गेलं तर अगोदरच पारायणाने जीव कंटाळून जातो महाराज. ज्ञानेश्वरीचं पारायण करणं सोपं आहे, सोपं म्हणजे अवघडच आहे, परंतु तरतम भाव जर केला तर ज्ञानेश्वरी पेक्षा गाथेचं पारायण करणं फार अवघड आहे महाराज. आणि त्यातही टाळ मृदंगावर, चालीमध्ये, भजनामध्ये जर पारायण करणं त्यापेक्षाही अवघड. पण ही मंडळी सर्वजण निष्ठावान जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रती म्हणून एकतर पारायण हे करायचं आणि अगदी 2-2.5 तास कच्चून भजन करायचं. आमच्याकडे एक जुने कीर्तनकार होते, ते म्हणायचे की वारकऱ्यानं रगडून खायचं. काय? वारकऱ्यानं रगडून खायचं आणि कच्चून भजन करायचं. तसं करू भजन आणि भजन करू उलट व्हायला अगोदर हेच येणार ना. आता संगती करू भजन, अगोदर भजन आणि मग भोजन. गादेचं भजन झालं की आमचे कृष्ण महाराज सांगत होते 6 दिवसापासून रसच आहे म्हणले खायला. अरे बापरे, वारकऱ्याला काय कमी आहे महाराज? रामकृष्ण हरी म्हणलं की बासुंदी पुरीच खायला, ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की गुलाबजामच खायला महाराज. काही कमी नाही. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर रस, अगदी ब्रह्मरसातही सेवन आणि पुन्हा आम्ररसातही सेवन. अगदी आपण भाग्यवान आहोत महाराज. आणि मग गाथा पारायण असेल, गाथा भजन असेल, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, जागर असेल, काकडा असेल, अशा भरगच्च कार्यक्रमांनी युक्त हा सप्ताह आहे. आणि त्यातल्या त्यात आमच्यावरती विशेष प्रेम आहे शेळगावकर ग्रामस्थांचं. मला कृष्ण महाराज शेळगावकर ग्रामस्थांचा आणि माझा संबंध 1-2 वर्षाचा नाही, जवळजवळ 12 वर्षाचा संबंध आहे माझा आणि. तुम्हाला कसा काय? तर त्याचं कारण आहे समर्थ सच्चिदानंद सद्गुरु श्री मल्लनाथ महाराजांची पालखी येते यांच्या गावामध्ये मुक्तमेस. आणि काय जल्लोषा स्वागत करतात महाराज वारकरी. बाप बाप बाप. तळावर पालखीच्या समोर मंडप असा मंडप आहे ना, बरगच मंडप काय, माईक सिस्टीम काय, आणि तळावर कीर्तनाला अगोदरच लोक चालून कटाळलेले. मग पालखी समोर कीर्तनाला येत नाहीत लोक जास्त आणून आलेले, परंतु हे लोक आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व टाळकरी बोलवून अगदी खडक उभा करतात. आणि मग जवळजवळ माझ्या 4 ते 5 सेवा झालेल्या आहेत पालखी समोर. आणि या लोकांनी श्रवण केलेले आहे, त्यांचं फार प्रेम तेव्हापासून. आमचे बापू असतील, हे सर्वच भजनी मंडळी असतील, आमचे तुकाराम बाबा, हे भजनातले मुरब्बी माणसं आहेत. मला मी खास लवकर येण्याचं कारण खरं सांगू का बापू, मी आज दुपारचं खळ सोडून आलोय बरं. दुपारचं काल्याचं खळ होतं मला, कीर्तन हो. परंतु म्हणलं यांचं भजन ऐकलं पाहिजे, पारायण थोडस ऐकलं पाहिजे. पारायणाला की नाही येता आलं दर्शनाला वेळ झाल्यामुळं, पण पारायण भजनाचा आनंद घे. काय चाली म्हणतात महाराज, कितीही विशारद अलंकार आणून यांच्या समोर उभा करा, जमणारच नाही. म्हणून आमची माऊली म्हणत असतात वारकऱ्याचा हात धरायचा नाही, धरायचा पायात धरायचे वारकरी. असं फार मोठ्या निष्ठेनं सेवा करणार. आता बघा ना महाराज, जगद्गुरु तुकोबारायांचा हा एवढा मोठा उत्सव संस्थांकडून संपन्न होतो आहे. आणि त्यामध्ये या फळाचा सप्ताह म्हणजे आलोक दिव्य सप्ताह. काय टाळकरी, भरगच्च टाळकरी, सर्व तरणे वारकरी आहेत बघा. अगदी बऱ्याचपैकी बाल टाळकरी आहेत, तरुण आहेत त्यामध्ये, आणि मुरब्बी असणारे सर्व भजनी मंडळी, वयोवृद्ध लोक सुद्धा आहेत. आता तुमच्या समोर मी काय बोलावं? माझं बोलणं आहे रोषरहित, हर्षरहित. माझं बोलणं आरुष आहे आणि माझी वाणी बोबडी आहे. म्हणून असाच आपण सेवेकरता निवडला. आपण काय बोलावं यांच्या समोर? काहीतरी विनंती, काहीतरी प्रार्थना केली पाहिजे. यांच्या समोर सेवा मागून आपल्या जीवनाची धन्यता करून घ्यावी, एवढा एकच शुद्ध हेतू धरून हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. तसा जर गाथेचा विचार केला तर हा अभंग मागणीपर प्रकरणात येतो आणि आज हा अभंग घ्यायला अधिकार नाही. परंतु जगद्गुरु तुकोबारायांच्या या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर आपण त्यांच्याकडे काहीतरी प्रार्थना करावी आणि ते प्रार्थना करून आपल्या जीवनामध्ये सेवेची प्राप्ती पुन्हा पुन्हा व्हावी, हा शुद्ध हेतू धरून अभंग निवडलेला आहे. तर ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं
तर ज्ञानोबा बोलतात, तैसा मी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती. पण माझ्याकडून बाळमती बाळबुद्धी दोष झाला, चावटपणा झाला थोडा, परंतु तुम्ही संतोषीचे ऐसी जाती प्रेमाची असते. तुम्ही सर्व माता आणि पित्याच्या अंतःकरणाने उपस्थित असलेले श्रोते आहात. लेकराकडून जरी काही चूक झाली तरी प्रेमाचं अंतःकरण आई वडिलांचं मोठं असतं म्हणून क्षमा करतील हा भाव अंतःकरणामध्ये धरतो. आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व मातृतुल्य पितृतुल्य आबाल वृद्ध लहान थोर अधिकार संपन्न ज्ञानवृद्ध तपोवृद्ध अधिकार संपन्न सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो. आणि खर तर ही सेवा माझ्याकडे ज्या मार्गाने आली, आमचे श्री हरिभक्त परायण मृदंग महामेरू वारकरी संप्रदायातील एक तडफदार मृदंग वादक. खरं सांगायचं बापू, काही गाड्या रोडावरच चालतात, काही गाड्या रोडवरच चालतात, काही गाड्या पायवाटनच चालतात. आमच्या कृष्ण महाराजाची गाडी आहे, कुठेही चालणार, फडकऱ्यात नेऊन ठेवा फडकरी होणार, गायकामध्ये कलाकारामध्ये नेऊन ठेवा त्यांच्यासारखं, वारकऱ्यामध्ये आलं वारकऱ्यासारखं, अगदी ज्याला तुका म्हणे कसं जसं पाहिजे तसं अगदी असं. आणि अत्यंत प्रेमाचं नातं आहे. आणि मग या सप्ताहामध्ये सुद्धा जे 8 दिवस इथं जातीनं उपस्थित आहेत, जेवढी सेवा होईल तेवढी करतातच, परंतु या सर्व ग्रामस्थांना एक आधार, प्रेमाचा आधार, सहकार्याचा आधार. खरं पाहायला गेलं तर तुमचं प्रेम फार मोठं आहे महाराज. आमचं वय कमी आहे, परंतु तुम्ही तुमच्या अंतःकरणाचा विशालपणा दाखवून सर्व वारकऱ्यांच्या सहकार्यानं असेल आणि विशेष करून ज्यांचं विशेष वारकरी संप्रदायातील सर्व कीर्तनकारांच्या जवळ चांगलं उठणं बसणं आहे, चांगले प्रेमाचे संबंध आहेत. वारकरी संप्रदायातला असा नामवंत कीर्तनकार दाखवा ज्याचं कृष्ण महाराजांसोबत चांगलं उठणं. असे दिग्गज कीर्तनकार आहेत महाराज. फडकरी असतील, वारकरी असतील, विद्वान असतील, पण प्रत्येकासोबत सलगीचे संबंध आहेत. असे असणारे आमचे जीवलग प्राणप्रेम कृष्ण महाराज आहेत. आणि सर्व तुम्ही सर्वांच्याच चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो. विशेष करून आळंदीवरून आमचे गायनाचार्य प्रथमेश महाराज आलेले आहेत, त्यांचे मित्र काय ना गौरव महाराज आहेत, आणि बरेचसे काही माझ्यावरती प्रेम करणारी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनम्र भावानं अभिवादन करतो आणि काही वेळ सेवा करण्याचा प्रयत्न करतो. एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल आरुष माझी वाणी बोबडी उत्तरे, केली ती लेकुरे सलगी पायी, करावे कौतुक संती माय बापी, जीवन देऊनी रोपी विस्तारजे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून प्रार्थना करतात. मानवी जीवनाचा जर थोडासा विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. मानवी जीवनाचे काही टप्पे आहेत, काही पायऱ्या आहेत. काय काय टप्पे आहेत, काय पायऱ्या आहेत? मानवी जीवनाच्या विशेष करून 4 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे प्रारब्धाची, दुसरी पायरी आहे प्रयत्नाची, तिसरी पायरी आहे प्रार्थनेची आणि चौथी पायरी आहे प्रसादाची. ज्याचं जीवन परिपूर्ण व्हावं अशी ज्याला इच्छा आहे त्याने आपल्या जीवनात प्रसाद मिळवला पाहिजे. प्रसाद आहे सर्व दुःखानाम हा निरस्य उपजायते. प्रसाद नाम पूर्णता. पूर्णतेशिवाय जीवनाची यशस्विता नाही. ज्याने आपल्या जीवनामध्ये प्रसाद मिळवायचा आहे असा पण केलेला आहे त्याच्या जीवनामध्ये या मागच्या 3 पायऱ्या येतातच. कोणकोणत्या 3 पायऱ्या आहेत? तर पहिली पायरी आहे प्रारब्धाची. हे जे 4 शब्द मी तुमच्या समोर सांगितले हे व्याकरणाच्या दृष्टीनं प्रादी शब्द आहेत. प्र आहे आधी ज्याच्या, प्र उपसर्गाने सुरुवात होते शब्दांची. प्र प्रारब्ध, प्र प्रयत्न, प्र प्रार्थना, प्र प्रसाद. 4 शब्द आहेत. त्या प्रादी शब्दांना मानवी जीवनात फार महत्व. काय महत्व आहे? मानवी जीवनाची सुरुवात प्रारब्धापासून होते. श्रीमद भगवद्गीतेचा 3रा अध्याय काढून बघा, अगदी 3ऱ्या अध्याय सगळं कर्मच सांगितलेलं आहे. ज्ञानोबा सांगतात परिसपा सव्यसाची, मूर्तीला होनी देहाची, खंती करीती कर्माची, देगा वंडेगा कर्म करावंच लागतं. देहाची आगावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, नाम
म्हणून धनंजया जिया परी इथं कर्म करायला नाही म्हणून जमतच नाही. कुणालाही कर्म करावंच लागतं. जीवनाची सुरुवातच प्रारब्धापासून. तुकोबारायांनी अनेक वेळा सांगितलं, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सोस करी शिवाय. प्रारब्धानेच मानवी जीवनाची सुरुवात होते. कधी प्रारब्ध कसं येईल तर कधी प्रारब्ध कसं येईल. तुकोबाराच्या गाथेत काय गोड अभंग आहेत ना. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपल्या जीवनातील सुख वा दुःख हे स्थितीवरती अवलंबून नसून आपल्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आपल्या अंतःकरणातली स्थिती काय आहे यावरती आपल्या जीवनातील सुख वा दुःख करतं. प्रसंग आठवलाच म्हणून सांगतो. हे सर्व माझ्यापेक्षा वयोवृद्ध मंडळी आहे. तुम्ही 72चा दुष्काळ पाहिलाच. पाहिलाय का 72चा दुष्काळ? पाहिलाय. आणि 2015-16ला एक दुष्काळ आला होता. ज्यावेळी महाराष्ट्रात इकडे तिकडे छावण्या लागले जनावर, बरोबर. 2015-16चा दुष्काळ आणि 1972चा दुष्काळ. खरा दुष्काळ कोणता होता? 72चा. पण तुम्ही शासनाची नोंद काढून बघा, आत्महत्या 2015-16ला जास्त आहेत, 1972ला जास्त आहेत. का बरं? माणसाची सध्या घडीला समृद्धी जेवढी वाढेल तेवढी सहनशक्ती कमी होत चालली. माणसाला वाटतं जे काही आहे ते परिस्थितीवर अवलंबून आहे. पण संतांनी सांगितलं, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय परिस्थितीवरती अवलंबून आहे? जे काही घडतं ते स्थिती आहे आपल्या प्रारब्धावरती अवलंबून. म्हणून जशी जीवनात वेळ पडेल तसं राहावं लागतं. जैसी जैसी वेळ आपण देहूमध्ये होत असं नाचून जरा टाळ वाजवा, जरा गोळून टाळ वाजवा, गोळ गोळा वाजत टाळ हाय गे करू नका. त्याचं कारण आहे बापू. बऱ्याच वेळा लोक कीर्तन करायला दोधीजात कीर्तन पडलं म्हणून, पण टाळकऱ्याचा विचारच करत नाही. का बरं? बरस काही टाळकऱ्यावर मुना कीर्तन करायचं का? जोपर्यंत टाळकरी कीर्तनात गोळून टाळ वाजवत नाहीत आणि नाचत नाही तोपर्यंत कीर्तन रंगतच नाही. मी नाही बोलत, प्रमाण आहे. नाचता डोलता रंग कीर्तनी भरला
मग टाळक्याने पळून नाचलं पाहिजे मला. वा. तर तुकोबाराय सांगतात जैसी वेळ पडे तैसे तैसे कोणीकडे त्याकरता तुकोबारांनी काही दृष्टांत दिलं. तुकोबाराय सांगतात काही भोजनाना परी काही कोरड्या भाकरी. कधी कधी खायला पंचपक्वान्नाचा बेत असेल. श्री बालाजीचा बेत. श्री बालाजीचा बेत म्हणजे श्री बालाजीचा बेत माहिती का तुला? सांगतो तुला. वारकऱ्यात यावं लागतं तेव्हा कळतं त्याला. श्री बालाजीचा म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी. कोण बालुशाही म्हणलं का? बरं बोनच घ्या. बा म्हणजे बासुंदी बालुशाही घ्या. ला म्हणजे लापसी. लाडू म्हणणार होतो. बर. ला म्हणजे लापसी लाडू घ्या. जी म्हणजे जिलेबी. वा वा वा. याला म्हणायचं श्री बालाजीचा बेत. कधी कधी खायला नंबर 1 चे पंचपक्वान्न असतील. तुकोबाराय सांगतात जैसी वेळ पडे. आनंद मानायचा त्यामुळे. आणि काही कोरड्या भाकरी, कधी शिळी भाकर आणि कोरड्या मिरच्या सोबत खावं लागेल. आळंदीमध्ये श्री गुरु शांतीब्रह्म मारुती बाबांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाला होता. त्या पुरस्काराच्या सोहळ्यामध्ये गीता मंदिराचे अध्यक्ष वैकुंठवासी प्रातस्मरणीय बाजीराव महाराज जवळ त्यांनी एक जीवनातला प्रसंग सांगितला. ते म्हणाले आम्ही आळंदीला शिकायला असताना 8 दिवसाची मधुकरी एकत्र केली. तर 8 दिवसाच्या मधुकरीची म्हणून अर्धी भाकर झाली. किती? अर्धी भाकर. 30 तुकडे गोळा करायचे, पाण्यात भिजवायचे, तास 2 तास त्याला वाटायचं. त्याच्यामध्ये कोरडं मिरचू भेटलं तर टाकायचं. एक तशी वेळ होती. पण तेव्हाही काही दुःख वाटलं नाही. तशाही परिस्थितीत आम्ही भजन केलं, अभ्यास केला होता. आणि आज अशी परिस्थिती आहे. तेव्हा काय खावं असं होतं आणि आता काय खावं असं. परंतु मला हे सांगायचंय की जीवनामध्ये परिस्थिती कशीही ज्ञानोबा यांची गोड होईल. ज्ञानोबा सांगतात सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, लाभा लाभन धरावे. आमचे कृष्णा महाराज खरे तर कीर्तनकार व्हायचे मानकरी आहेत. मला त्यांच्या ओव्या पाठ असतात, सगळे अभंग पाठ आहेत. तुम्हाला आदर्श वाटेल या गोष्टीचा कलाकारांनी एक गोष्ट शिका. आमचे कृष्ण महाराज दररोज ज्ञानेश्वरी गाता वाटल्याशिवाय पाणी पितो. कलाकार मृदंग क्षेत्रात वैभव असून सुद्धा साधनेवर विशेष प्रेम आहे. ज्ञानोबा सांगता सुखी संतोषान, दुःखी विषादान. सुख आलं म्हणून हुरळून जायचं नाही आणि दुःख आलं म्हणून त्याला सगळंच बसायचं नाही. जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणीकडे तुकोबाराय सांगतात काही उत्तम प्रावरणे, काही वस्त्रे तिजणे. कधी कधी घालायला अंगावर नंबर 1 वस्त्र असतं. खरं सांगा सगळ्यात नंबर 1 वस्त्र कापड कोणतं आहे माहितीये का? मला माहिती झालंय कोणतं आहे. लिनन. लिननचं कापड सगळ्यात नंबर 1. एका गाडीच्या मागे लिहिलं होतं. काय लिहिलं होतं? बघतोस काय रागानं लिनन घातले वागानं. शाबास. लिननचं कापड नंबर 1. कधी कधी घालायला नंबर 1 वस्त्र असते. पण कधी कधी जीर्ण वस्त्र असते. पण जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणेकडे. सर्वांच्या पाठांतरातला एक प्रसिद्ध अभंग आहे सावता महाराजांचा. कोणता? समयासी. म्हणा सगळे. काय कीर्तनकारांनीच म्हणा असं काही आहे का? म्हणा सगळे. समयासी वा वा. देव ठेविल देव ठेविल समयासी. बापू खरं सांगू का? संत वाङ्मयाचे परिणाम आहेत. कोरोनामध्ये अख्ख्या जगावर ताप होता. किती माळकरी गेले दाखवा. का नाही तर हे प्रमाण संतांचे त्यांच्या अंगीभूत उतरलेले. समयासी सादर व्हावे देव ठेवील. कशीही परिस्थिती असो त्या परिस्थितीला आनंद मानायचा. मी एक घटना पाहिली घडलेली. एक पोरग रस्त्याने जात होतं आणि मग आम्ही जात होतो. सरळ सहज पाहिलं तर त्या पोराकडे पाहिल्यावर मला जरा एक वेगळं वाटलं. काय विचित्र वाटलं. का 4 हात होते, का 3 डोळे होते. नेमकं काय होतं तर त्याच्याकडे पाहिल्यावर त्याचे कपडे फार विशेष घातले होते. कसे घातले होते? त्यानं इन करतात ना कपड्याला. खरं तर महाराज कृष्ण महाराज लोकाला इंग्रजी बोलायची फार आवड पण बोलताच येत नाही. इन म्हणत नाही, विन म्हणतात. आता विन शब्द काय आहे? इन आयन. इन म्हणजे आत घालणे असा अर्थ आणि विन म्हणजे WIN विन म्हणजे जिंकणे असा अर्थ. पण लोक विन करा विन करा. अरे वा.
त्या पोराने तशी विण केलेली होती, इन. पण इन अशी होती, मला काय अवघड काय वाटलं तुम्हाला त्यात, त्यानं पुढून शर्ट आत घातलं होतं आणि मागून मोकळं सोडलं. अरे बापरे, म्हणजे ही काय पद्धत आहे, नवीन पद्धत. त्यामुळे त्या पोराला जवळ बोलून विचारलं, काय बरं तू असं का केलंस? त्यावेळेस सांगितलं, महाराज ऍडजस्टमेंट आहे म्हणून. काय कशी काय ऍडजस्टमेंट आहे? मला पुढून शर्ट फाटले, पुढून शर्ट घातले म्हणून आज घातलंय आणि मागून पॅन्ट फाटले मी मोकळं सोडले. जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे कशी वेळी. तुकोबारा सांगतात, काही उत्तम प्रावरणी, काही वस्त्री ती जेणे, काही भोजनाना परी, काही कोरड्या भाकरी. प्रारब्धावरती काही अवलंबून नाही. संतांनी आपला प्रपंच सर्वस्वी देवाच्या डोक्यावर टाकला. प्रपंचाचं ओझं आपल्याकडे काही घेतलं नाही संतांनी, आणि परमार्थ मात्र प्रयत्न पूर्वक केला. आपल्यामध्ये संतांमध्ये हा भेद आहे. काय भेद आहे? संतांनी प्रपंच प्रारब्धावरती टाकला आणि परमार्थ प्रयत्नपूर्वक केला. पण आपला असा असता, आपण परमार्थ प्रारब्धावरती लोटून देतो आणि प्रपंच मात्र प्रयत्नपूर्वक करतो. आपलं प्रमाण सर्वच पाठ आहे, सायासे करीसी प्रपंच दिनंशी. प्रपंचात दिवस रात्र आपले प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न. परंतु परमार्थ मात्र आपण सर्वजण प्रारब्धावरती लोटून देतो. तुकोबाराचे फार गोड प्रमाण आहे. तुकोबाराला हे वागणं अजिबात मान्य नाही बरं काय तुकाराम बाबा. तुकोबारा बोलतात, हे वागणं बरं नव्ह, शहाण्या माणसाचं ते वागणं नव्हे. तुकोबारा म्हणतात, अकर्तव्य मनी धरी परमार्थात निव्वळ आळस आहे लोकांचा. अकर्तव्य मनी धरी भजन घाली भोगावरी. भजन भोगावर, परमार्थ प्रारब्धावरती लोटून द्यायचा. तुकोबारायचं एक चौकड अभंग आहे, उपदेश पर प्रकरण. तुकोबाराय सांगतात, अरे गिळले हो संसारे काहीतरी राखा खरे, दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग. या अभंगातले एक प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात, चित्त खोटे चालीवरी रोग भोगाचे अंतरी, रसना अनावरी तुका म्हणे टिंब टिंब आहे. तुकोबाराय बोलतात, जीवीवरती ताबा असला पाहिजे. जीवीवर का ताबा नाही झाला, मग गाडीवर ताबा राहत नाही. मग समजून घ्या, विस्तार नाही करत. मला हे सांगितलं, तुकोबाराय सांगतात, चित्त खोटे चालीवरी. सध्या घडीला माणसाचं लक्ष खोट्या चालीवर आहे. म्हणून तर आशेत खोट्या चालीचे माणसं परमार्थात भजनात आले, मग भजनात बी चाली खोट्यात म्हणतात. ननार 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 नना बरोबर. अवघाचे संसार, आता काय आराध्याच्या तारीख कीर्तनात म्हणायचे असतात काय, ते संसारातल्या खोट्या तारीख घेऊन आले, भजनात आली की ह्याच तारीख म्हणतात. तुकोबाराय बोलतात, चित्त खोटी चालीवरी रोग भोगाचे अंतरी, रसना अनावरी तुका म्हणे टिंब टिंब आहे. हे वागणं बरोबर नाही. मग काय केलं पाहिजे, तर जीवनामध्ये प्रपंच देवाच्या डोक्यावर ठेवला पाहिजे. प्रपंच हा देवाच्या आधाराने केला पाहिजे आणि परमार्थ हा प्रयत्नपूर्वक केला पाहिजे. शास्त्रकार सांगतात, मानवी जीवनात प्रयत्न करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ आत्मकल्याणाकरता आहे. प्रयत्न करावे तर आत्मकल्याणाकरता. शास्त्रकार काय गोड सांगतो. अरे शास्त्रकार सांगतात, प्रयत्न हे करावे माणसाने,
पण कशा करता तर ते आत्मकल्याण करता. यावद वित्तोपार्जन सक्तः तावन् निज परिवारो रक्तः पश्चात जीवती जर्जरते हि वार्तांकोऽपि न पृच्छति हि. विठ्ठल विठ्ठल. हा गोड सुभाषित आहे का. यावत् स्वस्थमिदं कलेवर गृहं यावच्च दोरे जरा यावच्चेंद्रिय शक्तिर प्रतिहतां यावत् क्षयो नायुषाः आत्मश्रेयसि तावदेव विदुषा कर्म प्रयत्नो महान प्रोदीप्ते भुवने तु कूप खननम प्रत्युद्यमक कीदृशः. शास्त्रकार सांगतात कर्म प्रयत्नो महान पण कुठं आत्मश्रेयसि तावदेव विदुषा. आत्मश्रेय नाम आत्मकल्याणाकरता प्रयत्न झाले पाहिजेत. शास्त्रकार सांगतात मग कसे कसे प्रयत्न. शास्त्रकार सांगतात यावत् स्वस्थमिदं कलेवर गृहं. जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंतच प्रयत्न करा. या सुभाषिताचा मराठीमध्ये अनुवाद केला तुकोबारायांनी. जव हे सकळ सिद्ध आहे अगदी तुकोबारायांनी या सुभाषिताचा मराठीत अनुवाद केलेला आहे. जवळ हे सकळ सिद्ध आहे. हे जवळ सकळ सिद्ध आहे. यावत् स्वस्तमिदं कलेवर गृहं यावच्च दोरे जरा जवळ काळ असे तव तो हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुनी वला नवंचे त्याला चुकू नको. एकच सांगायचंय की मानवी जीवनातली दुसरी पायरी आहे प्रयत्न. पण ते प्रयत्न परमार्था करता झाले पाहिजेत. बर तुकोबाराय सांगतात आम्ही संसाराच्या बाबतीत काहीच प्रयत्न केले नाही पण परमार्थाचे प्रयत्न एवढे केले की जीव बहत्तर प्रयत्न परमार्थाचे आहेत. वा काय प्रताप प्रयत्न आहेत मला संतांच्या जीवनातील. जगद्गुरु तुकोबारायांचं फार गोड प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात परमार्था करता प्रयत्न कसे करणार आम्ही. तुकोबाराय बोलतात जीव देईन
तुकोबाराय सांगतात जीव देईन हा बळी करीन होळी. संसार हे बोलणं फार सोपं आहे, पण आपण या भूमीमध्ये उभे राहिलो, याच भूमीमध्ये तुकोबारायांनी प्रत्यक्ष करून दाखवलेलं आहे. ते अनुभूती तुकोबारायांनी प्रत्यक्ष घेतली. फक्त एकच आहे, संतांची या चरण रजे उदरो वजे माती. आपल्याने तेवढी साधना घडणारच नाही महाराज. जेवढी संतांनी साधना, खरं तर सांगायचं म्हणजे समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो काय आपल्याच्याने तेवढी साधना होणार आहे. परंतु एक आपलं फार मोठं सौभाग्य आहे की संतांच्या अक्षर आपल्याला म्हणायला भेटतात. त्या अक्षरांचं आपला काहीच अनुकरण करायला भेटत असेल तर आपल्या जीवनाची खरी धन्यता आहे महाराज. तुकोबाराय सांगतात जीव देईन हा बळी करीन होळी. प्रयत्न केवळ आणि केवळ परमार्थाचे संतांच्या जीवनामध्ये. बर, आणि मग कधी कधी प्रयत्न कितीही केले तरी त्या प्रयत्नाचा काही फायदा होत नाही. प्रयत्न करूनही हाताला यश येत नसेल तर मग त्यावेळी मानवाच्या हातात एकच गोष्ट राहते. काय राहते हातात? अंगठी, घड्याळ. काय राहतं हातात? हात जोडणं, एवढंच हातात राहतं. हात जोडायचे आणि प्रार्थना करायची. तीच प्रार्थना करता जगद्गुरु तुकोबाराया जीवनामध्ये तुकोबारायांनी भगवान परमात्म्याच्या आज्ञेवरून आणि नामदेवाच्या आज्ञेवरून अभंग रचना केली, परमार्थ केला. परंतु हे करत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणाला काही समाधान नाही. तुकोबाराय बोलतात मी हे करतोय, पण हे करणं माझं योग्य आहे, ते देवाला आवडेल का वा ते संतांना आवडेल का? या दोनच गोष्टींचा तुकोबारायांनी जीवनात विचार केला. तुकोबारायांना चिंता जर जीवनामध्ये कोणती वाटत असेल तर एक देव का, देवाला काय वाटेल या गोष्टीची चिंता, अन्यथा संतांना काय वाटेल या गोष्टीची चिंता. जगद्गुरु तुकोबाराय निरंतर विचार करतात की आपण जे करतोय ते बरोबर आहे का, संतांना ते योग्य वाटत असेल का, अन्यथा मी माझ्या जीवनभर प्रयत्न केला आणि एवढा प्रयत्न करून ते जर संतांना आवडलं नाही, योग्य माझं जर झालं नाही तर मग संत माझ्याकडे पाहून असतील मज ते हासतील.
ऐसा दिसे. आणि मग काय असतं माणसाच्या लक्षामध्ये आपलं नेमकं चुकतंय कुठं हे लक्षात आलं. कधी कधी काही माणसाला असं असतं, काही माणसाला कळत नाही, काही माणसाला कळत नाही हे कळतं, काही माणसाला कळतं आणि आपल्याला काय कळतं हेही कळतं. पण कधी कधी काही माणसाचं फार विशेष असतं, त्यांना तर कळतच नाही पण आपल्याला नेमकं काय कळत नाही हेच कळत नाही. फार आवड असते मला. एकदा मुलगी बघायला लोक आणि मग ते पत्रिका जुळवतात ना, पत्रिका जुळवत असताना मग ते जुळवा चालू होते. कधी 15 गुण जुळवायचे, 19, 16, कधी 18, कोणते 20, कधी 25, 30 पर्यंत गेलं. पण त्याच्यावर जायना मुलीच्या बापाला ते पसंत पडेल. मग एक मुलगा असा होता ज्याचे सर्वात जास्त गुण जुळले, 34 गुण जुळले. कोणते 34? सगळे गुण जुळले पण 2च गुण जुळत नव्हते. कोणते? त्याचं एकच आवड होतं, त्याला स्वतःला काही कळत नव्हतं एक, आणि त्याला काय कळत नाही हेच कळत नव्हतं 2. एवढे 2च गुण जुळत नव्हते. आता काय अर्थ आहे? तुकोबराय सांगतात, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही त्याने वाया गेली. मग काय अर्थ नाही अशा गोष्टीला. माणसाला आपलं नेमकं चुकतं कुठं. आणि काय माणसाचं चुकणं वाईट नाही. आम्ही शाळेत असताना आम्हाला एक सुविचार होता, तुम्हाला असेल कसं ते, माणूस हा बरोबर आहे, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. चुकणं हे काही चूक नाही, परंतु आपलं नेमकं काय चुकतंय याचं न कळणं आणि याचा पश्चाताप न होणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. पश्चाताप झाला पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातली फार मोठी क्रांती कधी घडली? नळोबराय सांगतात, प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली, अनुतापाची ज्वाळा देह बुद्धी हवी. अनुताप घडला पाहिजे. मग चूक घडणं हे काही वाईट नाही. तुम्हाला सगळ्यात मोठं उदाहरण सांग, रामायणातील फार गोड उदाहरण आहे. रामायणामध्ये सीतामाईच्या काही चुका झाल्या होत्या वनवास असताना. वनवासामध्ये असताना काही चुका झाल्या आणि मग सीतामाईला घेऊन रावण गेला. आणि गेल्यानंतर सीतामाईच्या भोवती सर्व राक्षसांचा पहारा, प्रभू रामचंद्रांचा वियोग घडला आणि समोर आहे त्रिजटा राक्षसी. त्या त्रिजटा राक्षसीच्या समोर आमच्या सीतामाई स्वतःकडून घडलेल्या शोकांचं, दोषांचं निराकरण करतात, कबुली देतात. एक प्रकारची आपल्याकडून काय चुकलं याची कबुली सीतामाईने त्या त्रिजटा राक्षसीच्या समोर दिली. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेत सीताशोक नावाचं फार गोड आहे. या प्रकरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी फार गोड सांगितले मला काय काय सीतामाईंकडून पश्चाताप घडला. तुकोबराय सांगतात, वासुगीच्या वनी सीता शोक करी, का हो अंतरली रघुनाथ दुरी, येवोनी गुंपे माझी दुष्टे केरी चोरी, का हो आणले मद अवघड लंकापुरी. आमच्या सीतामाई त्रिजटा राक्षस सांगो त्रिजटे सखे सीमात, देईल का भेटी नेदी रघुनाथ. आमच्या सीतामाईंनी फार पश्चाताप प्रगट केला. हो काय गोड अभंग आहेत. सीतामाई बोलतात, सांगो त्रिजटे सखये सीमात, देईल का निधी बेटी रघुनाथ, मन उता वेळ दुरी झाला पंथ, राहू न शके प्राण माझा कुडी आत. आणि मग काय काय नेमके दोष घडले होते ते सीतामाई सांगतात. काय दृष्ट आचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कवणाचे भंगीले, गाई वत्सा पत्नी पुरुषा विघडिले, म्हणून यादुरी चरण अंतरले. ओ सांगो त्रिजटे सखये ऐसी मात. आमच्या सीतामाईने कबुली दिली. सीतामाई बोलतात, नाडी आली आशा मृग
कांती सोने धाडिले रघुनाथा पाठी लागे तेणे उल्लंघिली आज्ञा माव काय मी जाणे देखोनिया सुने घेऊन आले सुने हो देखोनिया सुनाट घेऊन आले सुने हो. आमच्या सीतामाईंनी दोषांची कबुली या 2 चरणात. सीतामाई सांगतात काय दुष्टाचरण होते म्या केले गायी तीर्थव्रत होते कवनात भंगिले. कधी म्हणून लक्षात ठेवा हे जे दोष घडतात हे दोष कधी घडू नये महाराज जीवनात. फार भयानक दोष आहे. कधीही माणसं विनाकारण एखाद्याचं जर व्रत असेल तर त्याच्या समोर येतात. हा काय झालं हो नंबर 1 गुलाबजाम झाले बघ एक तर खाऊन बघितला पाहिजे. विनाकारण त्याचं व्रत जर म्हणलं तुमच्याकडून काय पाप लागेल ना. हा तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले. म्हणून तुकोबराय सांगतात जीवनामध्ये तुम्हाला चांगलं वागणं होत असेल वागा नका वागू परंतु चांगलं वागणाऱ्या लोकांना अडवू नका. आजकाल लोकांना फार नाद लागलाय घरचं काय तर लोकांचं दोन आहे. कोणीही उठतंय कोणालाही नाव ठेवतंय. मला आम्ही लहान असताना काही खेळ खेळायचे त्यात एक खेळ होता कोणीही यावे मारून तसं कोणीही उठतंय कोणाला नाव ठेवते. काय झालं गावातले काही 10-15 कुत्रे होते आणि त्यांच्यामध्ये एक चांगलं परदेशातलं कुत्र आलं आणि ते कुत्र दिसायला चांगलं असायला चांगलं गोरं गोमटं चांगलं दिसतंय. मग ते 10-15 गावातले गावरान कुत्रे म्हणजे कुत्र कुठे एवढं चांगलं असतं का कुत्र कुठे एवढं चांगलं असतं. मग त्यांनी खरं तर ते कुत्रे दुसरे कुत्रा आपल्या टोळीत येऊ देत नाही परंतु त्याने ते चांगलं दिसतंय म्हणून बोलवलं. कधी कधी चांगले माणसं वाईट पक्षामध्ये असले तर आपल्याकडे आणले पाहिजेत बरोबर. मला हे सांगायचंय की मग त्याने त्या कुत्र्याला आपल्यात घेतलं. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या आपण कीर्तनात बसलो ना बरं. आणि मग त्याला विचारलं का तुम्ही एवढे चांगले दिसता कुठून आले काय नाव तुमचं काय गाव तुमचं जरा सांगा. ते म्हणले माझं नाव टॉनी नाव आहे म्हणलं. अरे बा मग कुठून आले तुम्ही कोणता देश तुमचा. ते मला दुबईहून आलो. दुबईहून तुमचा देश तर फार प्रगत आहे आमच्या देशातले लोक कमाई करतात तिकडे जातात. काय आहे तुमच्या देशात काय नाही सांगा. त्यावेळी त्यांनी सांगितलं मला राहायला एअर कंडिशनचे रूम आहे. एसी आहे 43 होऊ द्या नाही तर 45 होऊ द्या. रूम मध्ये काय करते एसीच्या रूम मध्ये एअर कंडिशनच्या रूम मध्ये मला राहायला. बरं झोपायला क्वाट आहे 4 फुटाची गादी आहे उशी आहे तक्की आहे. बसायचं असेल तर बसायला सोफा सेट आहे मला नंबर 1 व्यवस्था आहे. खायला सकाळी सकाळी निरशा दुधात भाकर कुस्करून आहे मला. पेडेगिरी काय टोस्ट काय बटर पाव काय वेगवेगळं खायला बसायला तर होंडा सिटी गाडी आहे मर्सिडीज गाडी आहे गाडी फॉर्च्युनर गाडी आहे. चौकामध्ये फॉर्च्युनर गाडी आपल्याला काय लागलं बसायला. फॉर्च्युनर गाडी आहे बसायला सगळं चांगलं आहे खायला चांगलं राहायला चांगलं बसायला चांगलं. त्यांनी विचारलं तू तुझा देश सोडून का आलास. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमच्या देशात सगळंच जमत पण आमच्या देशात विनाकारण भुकायला जमत नाही. विनाकारण का भुकला अटकत होते. मी कुत्र्याचं सांगतोय बरं का विनाकारण दुसरीकडे म्हणून चांगल्या माणसाने काही कार्य करत असेल तर त्याला आडवं नका जाऊ. तुकोबारे सांगतात आपण नवजी हरी कीर्तन आणि का जाता वारी कोण त्याच्या पापे जाणा ठेंगणा तू आडवं नका येऊ कोणाला. म्हणून आम्ही म्हणलं एकटं कशाला यायचं ते ओला कीर्तनाला सहकुटुंब सहपरिवार आलं पाहिजे. हा विचार केला पाहिजे की आपण आडवं नाही गेलं पाहिजे. सीतामाई बोलतात तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले गायी वत्सा पत्नी पुरुषा बिघडिले. गायी वत्साची ताटातूट केली होती. आपण शेतकरी वर्ग महाराज आपल्यामध्ये हा दोष आपल्याकडून घडत असतो. आपण गायीचं दूध खाण्याच्या लालसेनं वासराला गायीपासून दूर करतो. पण लक्षात ठेवा एखादे लेकरू माईपासून दूर झालं तर त्या माईला किती वेदना होत असेल. तसं त्या मुक्या गाईला बोलता येत नाही म्हणून वेदना कमी होतात. काय ज्ञानोबाराय सांगतात जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे माईच्या समोर तिचं लेकरू जाणं. दुसरं कोणतंही दुःख सहन करेल माय पण आपल्या पोरात दुःख वियोग सहन नाही करू शकत. ज्ञानोबाराय सांगतात माते पळोनी बाळक काळे नेता एकुलते एक. ज्ञानोबाराय सांगतात माये पळोनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मी ना. आणि मग ते दुःख फार भयानक आहे. मी असं काही केलं असेल का घडलं होतं मला. सीतामाईच्या जीवनातला पूर्व प्रसंग आहे. राघू आणि मैनाचा दृष्टांत आपल्या सर्वांना माहिती आहे.
ते आवडलं म्हणून तर रागूट ठेवून घेतला आणि मीना सोडून दिली होती आमच्या सीतामाई. आणि तो दोष घडला होता म्हणून वियोग घडला. आणखी काय दोष घडले होते सीतामाई सांगतात, नाडियेली आशा मृगकांती सोने, सोन्याचं हरिण दिसलो होतं. खरं तर सांगा सोन्याचं हरिण असते का? का कोणी पाहिलंय? पाहिलं तर महाराज बरंच झालं. काय भाव आहे सध्या सोन्याचा? होय कृष्ण महाराज, सोन्याचा भाव सध्या वाढलं ना महाराज. 78 काय तर ऐकलं तुम्ही परवा दिवशी. वाढलंय भाव आता. सोन्याचं हरिण कुठं असतंय का? नाही. पण सीतामाईला वाटलं, सीतामाई म्हणे रघुनाथ हा स्वामी हे हरिण भेटलं तर तुम्हाला बसायला त्याचा असं नाही होईल आणि मला त्याची चोळी होईल. नाडियेली आशा मृगकांती सोने, दाढीले रघुनाथा पाठीला घेतले. एक तर पतीला काम सांगितल्याचा दोष घडला एक. आणि सीतामाई बोलतात उल्लंघिली आज्ञा माव काय मी जाणे. आणखी एक दोष घडला होता सर्वात मोठा. लक्ष्मणजींना सीतामाईने नको नको त्या शब्दात बोलल्या, फार वाईट शब्दात बोलल्या होत्या. माझ्याकडून तो अधिकार नाही सांगायला. आणि लक्ष्मणाला बोलल्या, पण लक्ष्मणाने सांगितलं सीतामाई भाभी काहीही झालं तरी रेष ओलांडून जाऊ नका. रेषा ही प्रतीक आहे, रेषा ही रूपक आहे, पण ती लक्ष्मणाने ओढलेली रेषा म्हणजे मर्यादा होती. स्त्री करता मर्यादा हा सर्वात मोठा अलंकार आहे. सीतामाईचा पश्चाताप आहे. सीतामाई बोलतात उल्लंघिली आज्ञा माव काय मला कळालं मी आज्ञेचं उल्लंघन केलं, पण त्याचा एवढा मोठा दोष, एवढं मोठं पातक की मला एवढ्या दिवसापासून प्रभू रामचंद्रांचा शोक सहन करावा लागतो. मी का सांगतो आलं का लक्षात? आपल्या जीवनात नेमकं काय चुकतं याचा विचार केला पाहिजे. आणि तसं जगद्गुरु तुकोबारा सांगतात आम्ही विचार करतात की एवढी साधना करतो, पण माझं नेमकं चुकत आहे. मी संतांचं वर्णन करतो, देवाचं वर्णन करतो, अभंग लिहितो, परंतु तुकोबारा यांना वाटतं बरं काय, तुकोबारा यांच्या दृष्टीचा हा विचार आहे. तुकोबारा बोलतात माझ्या बोलण्यामध्ये दोन दोष आहेत. कोणते? माझं बोलणं हे आरुष आहे, रोष रहित आहे, आणि माझी वाणी ही बोबडी आहे, असं माझं बोलणं आहे. तुकोबारा पहिल्या चरणात सांगतात आरुषवादी वाणी
करतात, मी जे काही आतापर्यंत अभंग रचना केली, जे काही शब्द बोलले, परंतु ते माझे शब्द कसे आहेत तुकोबारा सांगतात, आरुष माझी वाणी. आपल्या बोलण्यामध्ये काही दोष नसले पाहिजेत. माणसाचं बोलणं कोणकोणत्या गुणांनी युक्त असलं पाहिजे आणि कोणत्या दोषांनी रहित असलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायातलं चिंतन काढून बघा. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये 3 प्रकारचे तप सांगितले. कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. तर या वाचिक तपाविषयी बोलत असताना भगवान परमात्मा बोलतात, अनुद्वेग करं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. बोलण्यातलं हे तप आहे की बोलण्यामध्ये काही दोष नसले पाहिजेत. माणसाच्या बोलण्यामध्ये बरेच दोष. ज्ञानोबांनी 12 दोष सांगितले माणसाच्या बोलण्यामध्ये. ज्ञानोबा सांगतात, आटोवे गोविंदाणू, निंदा हिंसा प्रताडणू, हे संन्यासले अवगुणू, जियावाच्या विरोधावादो बळू, प्राणी तापू ढाळू, उपहासू छळू, वर्म स्पर्शू आटू वेगू विंदाणू, निंदा हिंसा प्रताडणू, हे संन्यासीले अवगुणू जिया वाचा. हे 12 दोष माणसाने आपल्या बोलण्यातले टाळले पाहिजेत. काही लोक एवढं गोड बोलतात की त्यांच्या बोलण्याने कितीही तापलेलं असलं तर वातावरण शांत होतं. काही लोकांच्या बोलण्यामध्ये असं असतं, महाराज कितीही थंडगार माणूस असू दे, पेटलंच म्हणायचं. लोकांच्या बोलण्याचे 3 प्रकार आहेत. काही लोकांचं बोलणं कापरासारखं असतं, काही लोकांचं बोलणं गोळीसारखं असतं, आणि काही लोकांचं बोलणं हे शेणासारखं असतं. काही लोक बोलतात ते असं बोलतात की कापुराची वाती उजळली ज्योती, बोललं की म्हणणं लागलंच म्हणायचं. कितीही शांत मनुष्य असला तरी त्याला राग येतोच त्या बोलण्याचा. हे कापुरासारखं. काही लोकांचं बोलणं गौरीसारखं बोलतात, पण प्रसंगी कसं असं कसं कसं असं तसं तसं असं, जसं असं तसं बोलतात. परंतु गौरीचं असं असतं, गौरी सहजासहजी पेटत नाही. गौरी पेटते पण कसं पेटते, धुपून 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 पेटते गौरी. तसं सहजासहजी रागाला येत नाही. परंतु एकदा का पेटली पुन्हा राग झाल्याशिवाय शिल्लक राहते. तसं काही लोकांचं बोलणं असते. पण काही लोकांचं बोलणं अत्यंत शांत. शेणाचा विचार करा. तुम्ही जर शेणाला जर पेटवायला निघाले, शेणाला जर पेटवायला निघाले तर पेटत नाही, जे पेटवायला गेलं त्यालाच विजवतं. तसं संतांचं बोलणं आहे. ज्ञानोबाऱ्यांचं बोलणं बघा. ज्ञानोबाराय बोलतात, जोडे अमृताची सुरसरी, ते प्राणाते अमर करी, स्नाने पाप ताप वारी, गोडी दे साच आणि मवाळ, मी तुझे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबा बोलतात, माणसाच्या बोलण्यामध्ये गोडवा असला पाहिजे. आपल्या वारकरी संत मालिकेतील एक संत आहेत नरसिंह मेहता. बापू नरसिंह मेहता नावाचे संत आहेत. गुजराती संत आहेत, गुजरात संत आहेत. त्यांचं अगदी एकाच वाक्यातलं एक भजन आहे. काय भजन आहे ते म्हणतात, माणसाने बोलत असताना जरा गोड बोललं पाहिजे. महाराज सांगतात, मिठे मिठे बोल थारो काय बिघडो, काय बिघडो थारो काय बिघडो, मिठे मिठे बोल थारो काय बिघडो, काय बिघडो थारो काय बिघडो. माणसाला जरा गोड बोललं पाहिजे. प्रत्येकासोबत सलगी बरेच ना. माणसाच्या बोलण्यावरून माणूस जग जिंकू शकतो. स्वामी रामतीर्थांच्या जीवनातला प्रसंग. स्वामी रामतीर्थ परदेशामध्ये एकदा गेले आणि समुद्र मार्गाचा प्रवास होण्या काळात, आणि मग समुद्र मार्गाने जात असताना आता देश आला, पहिलं तीर दिसत आहे. मग आता लोक पहिलं तीराकडे आसूसून पाहतात की आपल्याला न्यायला कोण आले, काय आहे, वाहनाची व्यवस्था काय आहे, बोट आहे का, वाहन आहे का, टॅक्सी आहे का, रिक्षा आहे का. मग सगळी लोक तीराच्या दिशेनं, पहिलं तीराच्या दिशेने पाहतात. पण स्वामी रामतीर्थ मात्र समुद्राच्या दिशेनं पाहतात. अत्यंत धीर, जसा समुद्र धीर गंभीर आहे तसेच स्वामी रामतीर्थ धीर गंभीर. तीराच्या पहिल्या तीराला पाहायचं तर स्वामी समुद्राकडे पाहतात
त्याला ते नावाडी जो होता ना, त्या नावाड्याला आश्चर्य वाटलं आणि मग सगळे लोक नावेतून उतरले. स्वामी उतरणार तेवढ्यात त्याने त्याच्या हाताला धरून सांगितलं, स्वामी आपण यतिराज दिसत आहात. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, मला एक विचित्र वाटलं. काय विचित्र वाटलं? ज्यावेळी पहिलं तीर आला होता त्यावेळी सगळी लोक पहिलं तीराच्या दिशेने पाहत होती आणि तुम्ही मात्र समुद्राकडेच पाहत होता. तुमचं कोणी नाही का? तुम्हाला घ्यायला कोणी आलं नाही का? का बरं तुम्ही असं पाहता? एकच वाक्य स्वामींनी त्याला जिंकलं महाराज. ते म्हणाले, माझं कोणी नाही का? तुम्ही आहेत ना माझे. वा, स्वामी म्हणाले, तुम्ही आहेत ना माझे. आणि मग त्या परदेशात गेल्यापासून राहण्याची, खाण्याची, प्रवासाची सगळी काही व्यवस्था नावाड्याने विनामूल्य केली महाराज. वा, काय वाक्य आहे! फक्त एकच वाक्य, तुम्ही आहेत ना माझे. वा, काय बिघडतं माणसं? प्रत्येकाला आपलं म्हणलं, तुम्ही माझे, तुम्ही माझे. प्रत्येकाला आपलंसं केलं पाहिजे. माणसाच्या बोलण्याचे दोष नसले पाहिजे. पण खऱ्या अर्थानं विचार केला तर तुकोबारायांच्याही वाचेत काही दोष नाही. आपलं असं बोलणं हे फार चुकीचं ठरेल, परंतु ते तुकोबारायांची जी अवस्था आहे, तुकोबारायांना तसं वाटतं की आरुष्यमान ही वाणी बोबडी उत्तरे. तुकोबारा विचार करतात, परंतु खऱ्या अर्थानं तुकोबारायांच्या जर अभंगाचा सांगितलेला आहे. तुकोबारा बोलतात,